नमस्कार. मान्सून पहिल्या आठवड्यामध्ये दमदार प्रगती केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग बहुतांशी मावळल्याचं पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागरावर असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानं ही परिस्थिती ओढवली. असं असलं तरीही राज्यात दाखल झालेले मोसमी वारं जिथं पोहोचले तिथं स्थिरस्थावर असून त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळी पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. हवामानाची स्थिती पाहता पुढील 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, पालघरसह रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार हे बहुतांश सुट्टीचे दिवस धरून पुढील 4 दिवस पावसासाठी मोसमी वाऱ्याच्या तुलनेनं वाढणार असून राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान पावसाळी सहलीचा बेत आखण्यासाठी सुद्धा हे हवामान पोषक असून या दरम्यान सह्याद्रीचा पट्टा, पश्चिम घाट परिसरावर वरुण राजाची सुखद हजेरी असेल. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून प्रगती करणार असून इथं एक पश्चिमी झंझावातही सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र उकाडा आणखी वाढणार असून अद्याप या भागांमध्ये मान्सूनचं चिन्ह नसल्याचं स्पष्ट होत आहे. हवामानाची स्थिती पाहता पुढील 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, पालघरसह रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.